या ठिकाणी रियाज सर आलेले आहेत. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आहे मुंबईची. त्या ठिकाणी डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून सध्या काम करतात आहे. त्या कंपनीसुद्धा फुल शेती केलेली आहेत. सर रियाज सरांना मी विनंती करतो की त्यांना आपल्या या फुल शेतीवरती मार्गदर्शन करा, अशी नम्र विनंती आहे त्यांना. नमस्कार मंडळी. फुल शेती या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी 2 वर्षापूर्वी देखील आलो होतो. फुल शेती हा जरा किचकट विषय आहे. आपले जे सामान्य शेतकरी बांधव आहेत त्यांच्या दृष्टीने फुल शेती म्हणजे जे गावठी गुलाब, झेंडू, रजनीगंधा, निशिगंधा जी सुट्टी फुलं येतात ती आपण फुल शेती समजतो. परंतु भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हॉलंड आणि इतर देशामधून फुलं येतात आणि त्या फुलांना आपल्या संपूर्ण भारतामध्ये फार चांगल्या प्रकारची मागणी असते. तर ही जी परदेशामध्ये तयार होणारी जी फुलं आहेत ती भारतामध्ये होऊ शकतात का, त्याच्यावरती सातत्याने अभ्यास होऊन गेल्या 10 ते 15 वर्षापासून भारतामध्ये पॉलीहाऊस या कॉन्सेप्टमधून, पॉलीहाऊस या माध्यमातून फुल शेती केली जाते. गुलाबाचं फूल, जरबेरा, लिलियम, कार्नेशन, ऑर्किड असे आपल्या पारंपरिक शेतीला छेद देत बरेच प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सध्या सुरू आहेत. हे प्रकल्प सुरू असताना एकीकडे राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून अपेडाच्या माध्यमातून किंवा इतर अजून शेतीविषयक संस्थांच्या माध्यमातून 50% पासून 90% सबसिडी दिली जाते. आता गमतीचा भाग असा आहे, ज्याला खरंच सबसिडीची गरज आहे, जो शेतकरी धान घेतो आहे त्याच्यापर्यंत सबसिडी मिळत नाही किंवा त्याची शासकीय यंत्रणेमध्ये तजवीज नाही. परंतु फुल शेती ही हायटेक असून देखील तिला 50% पासून 90% आणि गोव्यामध्ये तर 100% सबसिडी मिळते, पण करणारा कोण नाही. मूळ मुद्दा असा आहे, एक 5-10 वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये काही भागामध्ये जिथे फुलांसाठी लागणारे हवामान योग्य आहे तिथल्या आपल्या शेतकरी बांधवांनी 1 गुंठ्यापासून 10 गुंठ्यापासून 1-1 एकरचे पॉलीहाऊस बनवले. पॉलीहाऊस बनवून त्यांनी उत्पादन घ्यायला सुरुवात केली. शेतकरी कुठलाही असो, तो विदर्भातला असून द्या, कोकणातला असून द्या, पश्चिम महाराष्ट्रामधला असून द्या, उत्तर महाराष्ट्रामधला असून द्या, कुठलंही एक नवीन वाण घ्यायचं असलं किंवा नवीन पीक घ्यायचं असलं तर तो दिवसरात्र एक करून परिश्रम करून ते पीक घेतो. परंतु आमची सर्वांची अडचण होते मार्केटिंग. जेव्हा आमचं पीक तयार होतं, जेव्हा आम्ही ते पीक बाजारामध्ये आणतो त्यावेळी मार्केट आपल्या हातामधनं गेलेलं असतं किंवा मग आपला जो ट्रेडर असतो किंवा जो आपला व्यापारी असतो तो आपली अशी फसवणूक करतो का आपण वर्षभर जे विचार करत असतो, एक वर्षभर आपण काम केल्यानंतर आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते सगळे आपल्या ती दुधावरची मलाई तो ट्रेडर घेऊन जातो, आपल्या हातामध्ये काही येत नाही. आणि मग असं 1 वर्ष 2 वर्ष सातत्याने झाल्यामुळे शेवटी मग शेतकरी वैतागून ते पॉलीहाऊसचा आणि ते फुल शेतीचा नाद सोडून देतो. बरेचसे प्रयोग झाले. साताऱ्यामध्ये अजिंक्य तारा म्हणून एक साखर कारखाना आहे, त्यांनी 50 एकरमध्ये जरबेरा चालू केला होता. बऱ्यापैकी पीक घेतलं. संपूर्ण भारतामध्ये ते जरबेरा पाठवायचे. जरबेरा तिथं बऱ्यापैकी चालला होता. संपूर्ण गावातले शेतकरी 2 बॉक्स 4 बॉक्स जरबेरा करून 1-1 ट्रक माल हैदराबाद मार्केटला पाठवायचे. आता मी जसं माझ्या भाषणामध्ये पुढे आपल्याला ट्रेडिंग ह्या विषयावरती पण सांगेल, भारतामधला जसं आपलं शेअर मार्केट आहे तसं आपलं फ्लॉवर मार्केट पण आहे. जसं शेअर मार्केट चढतं उतरतं तसंही आपलं फ्लॉवर मार्केट पण चढ उतरत असतो मार्केटमध्ये. आज मी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता, अहमदाबाद, तुमचं नागपूर, औरंगाबाद, नांदेड अशी छोटी मोठी मिळून 20 शहरांमध्ये डेली मी माझी फुलं पाठवतो. आता शेतकऱ्यांचा पहिला विषय समजून घेऊ. ट्रेडिंगमध्ये शेतकरी कसा फसतो किंवा नादारला जातो किंवा फसवला जातो. साताऱ्यामध्ये त्या लोकांनी ती लोकं पण फार पॉलिटिकल स्ट्रॉंग होती. त्यांनी शेती केली जरबेऱ्याची, बऱ्यापैकी उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. जिथे 20 रुपये मिळायला पाहिजे तिकडे त्यांना 40 रुपये मिळायला लागले. फायदा खूप व्हायला लागला. नंतर मग शेवटी तो प्रश्न आला आपल्या प्रांतावरती,
त्या साताऱ्यामधले काही शेतकरी फुटले, त्यांनी स्वतःचा धंदा चालू केला हैदराबादमध्ये, आणि आज अशी परिस्थिती आहे साताऱ्यामध्ये औषधाला देखील जरबेरा मिळत नाही. आता साताऱ्याचं झाल्यानंतर पुण्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. आता कालच मला नाशिकमधले आपले काही फुल व्यापारी भेटले होते. जानोरी, आंबेगाव या परिसरामध्ये गुलाबाला भरपूर नाव आहेत, वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आहेत. रंगावरती गुलाबाचं नाव ठरतं. जानोरी म्हणून एक पट्टा आहे नाशिकच्या पुढे, नाशिक आणि चांदवडच्या मध्ये. तिथले शेतकरी त्यांनी बँगलोरच्या शेतकऱ्यांबरोबर म्हणजे टप दिलं आणि चांगलं त्यांनी प्रोडक्शन घेतलं. 3 वर्ष 4 वर्ष त्यांचा बोर्डेक्स, टॉप सिक्रेट ह्या गुलाबांनी संपूर्ण भारतामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. नंतर एका ठिकाणी येऊन अशी परिस्थिती झाली, त्या शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं का ट्रेडिंगमध्ये काहीतरी आपण चुकतो आहे आणि आपण स्वतः ट्रेडिंग करायला पाहिजे. आणि मग शेतकऱ्यांनी काय केलं, शेतकऱ्यांनी स्वतः ट्रेडिंग करायला सुरुवात केली. स्वतः आता जिथे आम्ही बोलतो आहे का ट्रेडर फसवतो शेतकऱ्यांना, परंतु नाशिकच्या शेतकऱ्यांना असा अनुभव आला. आता सप्टेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत लगन सराई असते, थंडीचे दिवस असतात. थंडीच्या दिवसामध्ये फुलांचं प्रोडक्शन कमी येतं आणि त्याचवेळी परदेशामधून फुलांची मागणी वाढलेली असते. फुलांची जी पैदावार आहे ती तेवढीच होते, परंतु मागणी वाढल्यामुळे एक कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि त्यातून मग हे फुलांचे भाव वाढतात. आता शेतकरी काय करतो आहे, मग सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत किंवा मार्च महिन्यापर्यंत तो जागेवरती शेतामध्ये विकतो आहे. म्हणजे त्याला एका गुलाबाला 5 रुपये ते 6 रुपये मिळतात एका गुलाबाला. ते तो 4 महिने 6 महिने सस्टेन करतो. नंतर मग मार्चच्या नंतर एप्रिल महिन्यापासून तर त्या पार ऑगस्ट महिन्यापर्यंत मध्ये पितृपक्ष असतो, अधिक मास असतो, तुमचे अमावस्या असतात, पौर्णिमा असतात, बरेचसे असे दुखवट्याचे दिवस वगैरे असतात, ज्येष्ठ महिना असतो. तर त्यात धार्मिक कार्य वगैरे नसतात किंवा लग्नसराई वगैरे काय नसते. तर हे ऑलमोस्ट 6 महिने बाजार थंड असतो. आता जर शेतकऱ्यांनी जागेवरती माल 6 महिने विकल्यानंतर मंदीच्या काळामध्ये शेतकऱ्याकडे कोण माल घ्यायला येत नाही. मग ती त्याची झाली परत अडवणूक. आता नाशिकमधले पण प्रकल्प बंद व्हायला लागलेत. शेतकऱ्यांना आता मागच्या 1 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतो आहे, तुम्ही ॲनालिसिस करा. माझी ओळख, मी HR मॅनेजर आहे. 1998ला गडकरी साहेब रस्ते विकास महामंडळाचे मंत्री असताना आम्ही मुंबई पुणे हायवे बनवला होता. त्यात एक 15 किलोमीटरचा रस्ता आम्हाला मिळाला होता. तर त्यावेळेपासून मी साहेबांच्या संपर्कामध्ये आहे. थोडे राजकीय सत्तांतर झाली आणि शरद पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री झाले, तर मग त्यांनी असं एक कल्पना मांडली, शेतकरी तर शेती करतातच आहेत, पण काही असे एक औद्योगिक संस्था आहेत, त्यांनी पण शेतीसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आता मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी ही आमची वालचंद ग्रुपची कंपनी आहे. ते आमच्या कंपनीचा वारसाही आहे, तोच आहे शेतकऱ्यांसाठी काम करायचं. म्हणजे भारतामधला पहिला शुगर फॅक्टरीपासून बरेचसे प्रकल्प आमच्या कंपनीच्या नावावरती आहेत. असं असताना आमच्या कंपनीचे जे मालक आहेत अजित गुलाबचंद यांनी 2005-2006मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शेती घेतली, एक 300 एकर शेती घेतली आणि एक प्रायोगिक तत्वावरती आम्ही विचार केला गुलाब लावून बघू आपण. आता एक सर्वसामान्य आपले कृषी अधिकारी बसलेले आहेत. प्रत्येक फुलासाठी टेम्परेचर, तुमचं जे काय नैसर्गिक वातावरण पाहिजे ते असल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. परंतु आपण काहीतरी जगावेगळं करायचं आणि पैसा आहे म्हणून नाही, इच्छाशक्ती पाहिजे. तर त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आम्ही कातळ म्हणजे दगडावरती 1 मीटर माती टाकून तिथे आम्ही पहिले 4 पॉलिओस तयार केले फुलशेतीचे आणि प्रायोगिक तत्वावरती आम्ही गुलाबाचं प्लॅन्टिंग केलं. गुलाबाचं प्लॅन्टिंग करत असताना त्या गुलाबाचे तिथलं पेणमधलं टेम्परेचर, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि तुमचं विदर्भामधलं टेम्परेचर, आर्द्रता नाही, टेम्परेचर 40-45च्या आसपास तिकडे पेणमध्ये पण असतं, रायगड जिल्ह्यामध्ये पण. असं असताना आम्हाला पुण्यामधले शेतकरी बोलायचे किंवा पुण्यामधले बाकी आमचे जे इंडस्ट्रीमधले लोक बोलायचे का हे फुलाचं काय नाही, हे काहीतरी ब्लॅकचं व्हाईट करतं, यांचं काम दिसतं आहे, शेती काय होणार नाही, फक्त पैसे खर्च करतील किंवा ब्लॅकचं व्हाईट करतील. परंतु लोक बोलले म्हणून आम्ही मागे हटणाऱ्यापैकी नव्हतो. आम्ही 2006मध्ये 4 पॉलिओसमध्ये काम करायला सुरुवात केली आणि जेव्हा ती पहिली फुलं आली गुलाबाची, शरद पवार साहेब स्वतः आले होते शेती बघायला.
आमचे शेठजी मालक होते आणि आमची संपूर्ण टीम होती. मी HR मॅनेजर असल्यामुळे त्या संपूर्ण कंपनीचा मी सेटअप करून दिला होता आणि त्यावेळी माझं काम संपलं होतं आणि मी ती शेती त्यांच्या ताब्यामध्ये देऊन मी पुढच्या प्रोजेक्टला जाणार होतो. पण मग पवारसाहेबांनी विचारलं, शरद पवारसाहेबांनी, आता ही फुलं आली तर तुम्ही काय करणार? आमचे मालक बोलले, अजून काय विचार केलेला नाही. शेती फुलं आली, प्रोडक्शन तयार झालं तरी पण काही विचार केला नव्हता. मी बाजूला उभा होतो. मी बोललो, साहेब मी विकेल. कुठे? अरे तू पर्सनल डिपार्टमेंटमध्ये काम करणारा मनुष्य, तुझा आणि त्या ॲग्रिकल्चरचा काही संबंध नाही, तुझा त्या मार्केटिंगचा काही संबंध नाही, तू कसं काय विकशील? मी बोललो, साहेब माझ्या नशिबात कदाचित शेती नसेल, पण शेतकऱ्याची सेवा करायची किंवा कृषी संदर्भामध्ये मला जर कधी देवाने सेवा करायची एक संधी दिली असेल तर मी एक प्रयत्न करून बघतो. आणि आमच्या तिथे दादर मार्केट आहे, मुंबईमध्ये मोठं फुल मार्केट आहे. तर मी विचार केला की दादरला मी जाऊन फुलं विकेल. अरे तुला कसला अनुभव नाही, तू कसली फुलं विकशील आणि काय करशील? साहेब ठीक आहे, बोललो मी प्रयत्न तर करून बघतो. मग दिवसभर आमचे शेतामध्ये काम करणारी लोक ती फुलं तोडायचे, त्याचे बंडल बांधायचे. एक रात्री 8-9 वाजता आमची बारकी मॅक्स पिकअप गाडी होती, ती गाडी घेऊन मी जायचो पेणवरनं दादरला. त्या गाडीने मला सोडल्यानंतर दादरच्या त्या ब्रिजच्या बाजूला दादर पश्चिमेला फुल मार्केटमध्ये फुटपाथवरती बसून फुलं विकायची. तिथे 4 क्रेट 5 क्रेट घेऊन विकायचे. जो काय धंदा झाला, 1000 रुपये 2000 रुपये धंदा झाला आपला. मग तो धंद्याचे पैसे बँकेत जमा करायचे. रात्री 8-9 वाजता घरातून निघाल्यामुळे थकलेला असायचो, पण धंदा झाला, पैसे जमा केले बँकेच्या अकाउंटमध्ये, पैसे कंपनीच्या बँकेत जमा केले अकाउंटमध्ये पैसे. तिथून बस पकडायची, 4 बस बदली करून मग जायचं घरी. पनवेलच्या पुढे तारा म्हणून गाव आहे, तिथं राहायचो मी. असं एक वर्षभर उपक्रम केला. एक वर्षभरामध्ये उत्पन्न आलं 2 लाख रुपये. आता मला लाज वाटायला लागली. 2006मध्ये मला कंपनी 12,000 रुपये पगार देत होती आणि मी उत्पन्न कमवलं 2 लाख रुपये. मी माझ्या साहेबांना बोललो, सर माझ्या पगारा एवढं तर रक्कम मी कमवली वर्षभरामध्ये, यात प्रॉफिट नाही, दुकानाचं भाडं आहे, अजून मी 2 मुलं ठेवली, गाडीला आपल्याला डिझेल लागलं, हे आपण कसं काय सस्टेन करू? तर आमचे जे मालक आहेत अजित गुलाबचंद बोलले, ते तुझं काम नाही, तू तुझं काम करत राहा. ही वालचंद ग्रुपचा आपला जो समूह आहे किंवा आपली जी परंपरा आहे, हे तुला आता समजणार नाही, तू तुझं काम करत राहा. तर आज मला आमचे शेठजींचे जे शब्द आठवतात अजित गुलाबचंद साहेबांचे. आज मी तो धंदा 8 कोटी रुपयावरती नेलेला आहे आणि मला कंपनी पगार 18 लाखामध्ये देते. म्हणजे माझा महिन्याचा पगार 1.5 लाख रुपये आहे. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी जाऊन साहेबांना सांगायचो, सर एवढ्या पगारामध्ये जसा माझा पगार वाढत गेला, साहेब मला काउन्सिल अलाऊ नाही करत का मी एवढा पगार घ्यावा? माझे जे शेतामध्ये काम करणारे माझे जे कामगार आहेत, जे कंबर दुखेपर्यंत काम करतात, त्यांचा तुम्ही 2 पैसे पगार वाढवा. ते तुझी काळजी ती नाही, तू तुझं काम करत राहा. आम्ही फ्लोरिकल्चरमध्ये जपान मार्केट ओपन केलं. आम्ही जपानला फुलं पाठवायला सुरुवात केली. बऱ्याच अडचण शेतकरी बांधवांनो, आया बहिणींनो, माझी अडचण आपली अशी आहे, आपल्याला टेक्निक माहिती नाही मुळामध्ये, किंवा आपल्याला आवड नाही, किंवा आपल्याला त्यामध्ये काही करायचं नाही. यशोगाथा आपल्याला लोकांच्या सगळ्यांच्या ऐकायला आवडतात, पण ते आपण स्पिरिट घेऊन आपण काहीतरी करायचं. आज माझी शेती नाही आहे, पण गेली 2 वर्ष मी गडकरी साहेबांच्या मागावरतीच आहे. साहेबांना नागपूरला भेटलो, साहेब बोलतात दिल्ली में आओ. मग मी दिल्लीला जाऊन भेटतो. दिल्लीला भेटल्यावरती साहेब बोलतात अभी तुम नागपूर में आओ. मग मी नागपूरला येतो. पण साहेबांची मी पाठ सोडली नाही. तर काल मी साहेबांना शेवटी साहेबांच्या तोंडात मी वधून घेतलं काल. तर आणि दुसरी अडचण अशी का आमचा हा जो विमान प्रवास होतो, साहेबांना भेटायचा जो होतो प्रकार, त्यात पगाराचे पैसे खर्च होतात. विमानाने जाणं, गाडी भाडा, हॉटेलमध्ये राहणं वगैरे. तर घरी कधी शिव्या खायला पडतात का तुम्ही एवढे कमवता त्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती खर्च करता. माझी एक मुलगी आहे 14 वर्षाची. तिने मला परवा प्रश्न विचारला, पप्पा तुम्ही एवढं का जाता विदर्भामध्ये? तुमचा आपला नातेवाईक नाही आहे कोणी, आपलं तिथे काही संबंध नाही, मग तुम्हाला तिथे शेती करायची काय इच्छा आहे? मी सांगितलं, माझ्यासारख्या एका अतिसामान्य घरामधून आलेल्या तरुणाला गडकरी साहेबांनी लिफ्ट दिली. आज त्यांच्यामुळे मी जर इथपर्यंत आलो असेल तर गडकरी साहेबांच्या माध्यमातून माझ्याकडनं काय होता येईल विदर्भामधील शेतकऱ्यांसाठी, ती माझी करायची इच्छा आहे. तिला मी उलटं विचारलं, मुलीला विचारलं, बोला तुझा आवडता हिरो कोण आहे? तिने सांगितलं शाहरुख खान. बरं, मग ते शाहरुख खानला बघायला तुला किती रुपये तिकीटला पैसे लागतात? ते मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये गेलो तर 500 रुपये तिकीट ब्लॅकमध्ये मिळतं.
बस. बाकी मग टॅक्सीचा गाडी आपली स्वतःची आहे. काय खाल्लं पिल्लं समजा 1,000 रुपये खर्च होतो. बघ बोललो तुझा हिरो शाहरुख खान त्याला बघायला तुला 1,000 रुपये खर्च येतो. माझा हिरो गडकरी साहेब मला कमीत कमी 10,000 रुपये खर्च होतो. तर ते प्रयत्न चालू आहेत. शेती आता काल मी इथे कार्यक्रमाला आल्यानंतर मला आमच्या एका मित्राने सांगितलं का कृषी अधिकारी साहेब आहेत महाराष्ट्रामधले चीफ सेक्रेटरी ॲग्रिकल्चर, आणि त्यांनी सांगितलं का ते 45 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे विदर्भामध्ये फुल शेती होऊ शकत नाही. तर मग मी तो चॅलेंज घेतला. रवी भाऊ आपले आहेत, रवी बुरडकर साहेब, त्यांना सांगितलं रवी भाऊ यांनी नाही सांगितलं म्हणजे आपण ते पहिलं करायचं. जर हे कधी बोलतात त्यांना होणार नाही. आपण भगीरथाने जर कधी प्रयत्न केलेच नसते तर ती गंगा आलीच नसती. तर ते प्रयत्न कुठेतरी व्हायला ती सुरुवात करायची आहे आपल्याला. आणि माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे, मानस साहेबांच्या कृपाचित्राखाली मानस ॲग्रो करून एक चंद्रपूर, गडचिरोली, तुमचा भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या 4-5 जिल्ह्यामध्ये 10-10 एकरचे एकेका एकरचे जे शेतकरी आहेत आणि जे खरंच गरजवंत आहेत त्यांच्याकडे मी स्वतः माझा माणूस पाठवून शेती करून घेऊन मार्केटिंगची व्यवस्था करायची अशी माझी फार इच्छा आहे. त्यामागे अर्थकारण किंवा बाकीचं असं काही गणित नाही आहे. माझ्या एखाद्या कार्याने 1 एकर शेतामध्ये धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी जर कधी फुल शेती करून वर्षाला कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये कमवले किंवा त्यांनी ते 15 लाख रुपये कमवावेत. आणि हे मी जेव्हा तुम्हाला सांगतो आहे का एका एकरमध्ये फुल शेती करून शेतकरी 10 ते 15 लाख रुपये कमवू शकतो, त्याचे सगळे माझ्याकडे स्टॅटिस्टिक आहेत, फिगर आहेत. आणि आम्ही वर्षानुवर्ष ते काम करतो आहे. जसं एखाद्या तुमच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये एक तुमचं ॲप्रिजल असतं, KRA असतं. ॲप्रिजल तुम्हाला भरून द्यायला लागतं पहिलं का मी वर्षभरामध्ये काय काम करेल, आणि मग ते 1 वर्ष झाल्यानंतर आपण ते ॲनालिसिस करतो का ते मी जे टार्गेट दिलं होतं ते टार्गेट मी अचीव केलं की नाही. आणि मग जर तुमचं जे टार्गेट अचीव झालं असेल त्याप्रमाणे तुम्हाला मार्क मिळतात आणि तुमचं त्याच्यावरती मग पुढे पोस्टिंग किंवा तुम्हाला प्रमोशन इन्क्रिमेंट मिळतं. तर तसं गेली 15 वर्ष आम्ही प्रत्येक वर्षी माझा एक मी टार्गेट ठेवतो. ह्या वर्षी मी 8 कोटीचा बिझनेस करेल. 8 कोटीमध्ये कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या दिवशी मी किती रुपये कमवेल, कुठल्या फुलापासून मी किती रुपये कमवेल, हे मी आता माझ्या मॅनेजमेंटला 2017 मार्चपर्यंतचं मी सगळं प्रोजेक्शन केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत ज्या पद्धतीने मी प्रोजेक्शन केलेलं आहे त्याप्रमाणेच मी रेव्हेन्यू जनरेट करतो आहे कंपनीसाठी. तर पहिली गोष्ट, आम्ही शेती ही शेती न समजता ती एक प्रकारची एक कंपनीच आहे. आणि जे झाड आहे त्या झाडापासून वर्षभरामध्ये किती फुलं मिळतील त्याचं त्यावेळी व्हॅल्युएशन काय असेल ते सगळं आमचं कॅल्क्युलेशन संपूर्ण अभ्यास डाटा असल्यामुळे तो अभ्यास केल्यामुळे ते वर्कआउट करतो आहे. वारंवार हाच प्रश्न येतो आहे, फुलशेती कुठेतरी कोकणामध्ये 10 एकर जरबेरा सुरू होतो आणि मग ते साताऱ्यामध्ये बंद होतो. शेतकऱ्यांचं कम्युनिकेशन नाही आहे प्रॉपर आपसापसामध्ये. स्वतः म्हणजे पवारसाहेब कृषी मंत्री असताना मी त्यांना वारंवार भेटायचो. कृषी मंत्रालयाकडे देखील आजच्या तारखेला फ्लोरिकल्चरचा म्हणजे फुलशेतीचा एक्झॅक्ट डाटा आपण ज्याला बोलू तो अवेलेबल नाही आहे. काही राज्यामध्ये जशी आपली खिरापत वाटावी त्याप्रमाणे पैसे वाटले जातात. आपल्याला आश्चर्य वाटेल, मोदी साहेब जेव्हा गुजरातला मुख्यमंत्री होते, आज 5-6 वर्षापूर्वी मी त्यांची भेट घेतली होती. मी त्यांना सांगितलं सर ये आपके गुजरात में फ्लोरिकल्चर नहीं होगा. नहीं क्यों नहीं होगा, हम सब्सिडी दे रहे हैं. बोले साहब नहीं होगा, कारण आमच्या दुसऱ्या एका कंपनीच्या माध्यमातून आम्ही व्हायब्रंट गुजरात मार्फत त्यांना जोडलो गेलो होतो. तर ते आमचे गांधीनगरला अहमदाबादमध्ये आमच्या मिटिंगा व्हायच्या साहेबांबरोबर. तो बोले साहब ये नहीं होगा आपका, इसके पीछे रीज़न है आपके पास मार्केटिंग करने के लिए आदमी नहीं है. ते बोले नहीं हम देखेंगे. आज तीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये फ्लोरिकल्चर नसल्यात जमा आहे. आपल्या महाराष्ट्रामधून बऱ्यापैकी जिथं फुलं जातात आणि हे फुलांचा व्यापार करत असताना मार्केटिंग हा एक फार मोठ्या प्रकारची एक समस्या होऊ पाहते. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं नाशिकचं. नाशिकमधले आपले जे शेतकरी आहेत शेती करतील, 24 तासामधले 20 तास शेतामध्ये काम करतील, पण त्यांना मार्केटमध्ये यायला नको. अरे मी त्यांना सांगितलं तुमचा 50 शेतकऱ्यांचा तुम्ही गट बनवा. अर्धा एकर 1 एकरची ज्यांची शेती आहे त्यांनी एक 4 मुलं तयार करा. दादरला माझं स्वतःचं दुकान आहे, माझी जागा आहे. मी त्यांना बसायला जागा देतो, त्यांना मी माल विकायला जागा देतो, मी स्वतः उभा राहतो. आणि जो काय तुमचा पैसा जमा होईल तो तुम्ही घेऊन जावा. कोणाला दलाली द्यायला नको, कोणाला काय कमिशन द्यायला नको म्हणून. पण ते फुलं उघड्यापर्यंत सगळे तयार होतात, पण ते ट्रेडिंग बोलल्यानंतर ते लोक मागे हटतात. आता राहिला एक मुख्य प्रश्न असा आहे, फुलशेती करत असताना दलाल लोक ज्याला बोलतो आपण किंवा जे ट्रेडर लोक आहेत त्यांचं
बाजारामध्ये पैसे थांबवण्याचं, नुकसान करण्याचं किंवा शेतकऱ्याचे पैसे दाबण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेतकऱ्यांनी जर कधी, हे प्रत्येक धंद्यामध्ये आहे, शेती त्याला अपवाद नाही, परंतु फुलशेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चाललं आहे. 10 लाखाची फुलं एखाद्या व्यापाऱ्याने घेतली तर तो 1-2 लाख रुपये देईल, परत त्याच्याकडे पुढचे पैसे मागायला गेलो तर तो बोलतो अजून मला 10 लाखाची फुलं पाहिजेत. या दुष्टचक्रामध्ये आपला काही शेतकरी अडत चाललेला असल्यामुळे फुलशेती थोडा मागे चाललेली आहे. परंतु जे काही असेल किंवा जसं काही असेल, आपला मुख्य उद्देश विदर्भामध्ये मी माझा टार्गेट केलेला आहे. मी साहेबांना वारंवार सांगितलेलं आहे, माझी आता आहे ती नोकरी सोडून विदर्भासाठी माझी फक्त फुलशेती या विषयासाठी काम करायची तयारी आहे. माझं नेटवर्किंग म्हणजे बाजार, त्या बाजारावरती माझा बऱ्यापैकी कंट्रोल आहे. माझा फोन चालू असतो. मला एखादा हैदराबादचा व्यापारी विचारतो, रियाज भाई हमको 1000 बंडल गुलाब चाहिए. बाजारामध्ये तुमच्या नागपूरमध्ये घ्या, मुंबईमध्ये घ्या, दिल्लीमध्ये घ्या, 100 बंडल 200 बंडल गुलाब विकणं अवघड आहे. अशा वेळी मला 1000 बंडलची ऑर्डर याच्यासाठी येते कारण माझ्याकडे बॅकअप आहे. आणि मी बॅकअप घेऊन माझ्याकडे 4 शेतकरी मी गोळा केलेले आहेत. मी एका फोनवरती तो माल गोळा करतो आणि माल गोळा झाल्यानंतर माझा माल रेल्वेने पोचायच्या आधी विमानांनी पोचून तिकडे जाऊन उभा राहतो जागेवरती आणि मी पैसे घेऊन येतो. ती एक पद्धत मी ठेवलेली आहे. विदर्भ आजच्या तारखेला जसं गडकरी साहेबांनी मुंबईमध्ये 98-99मध्ये ते उड्डाणपूल बांधले तेव्हा लोकांनी त्यांची खिल्ली उडवली होती का पूल कसे बांधतील. नंतर साहेबांचं दुसरं विजन होतं मुंबई पुणे हायवे, 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये हायवे बनवू कॉन्क्रीटचा, जो भारतामध्ये आदर्श रोड बनलेला आहे कॉन्क्रीटचा. तो कसा बनेल म्हणून लोक त्यांची टिंगलटवाळी करायचे. आज ती लोक मान खाली घालून त्या रस्त्यावरनं प्रवास करतात. तर त्यानंतरचं हे आम्ही आमच्या लेवलला मी विदर्भामध्ये फुलशेती करून दाखवायची आणि सक्सेसफुल करून दाखवायची. कारण काय, मी ज्या पठडीमध्ये तयार झालेलो आहे किंवा जिथे मी काम करतो आहे तिथे तुमच्या यशावरती किंवा अपयशावरती चर्चा होत नाही, तिथे तुमच्या प्रयत्नांवरती चर्चा होते. तुमचे जर प्रयत्न असले तर मी थोडं विचारांतर करतो, धर्म आणि कर्म या 2 गोष्टी आहेत. तुम्ही जर धर्म करत बसाल तर तुम्हाला देवाकडे, अल्लाकडे, जिजसकडे भीक मागायला लागेल. आणि तुम्ही जर कधी कर्म केलं तर देव बाध्य होईल तुम्हाला देण्यासाठी. तर ते आपण ठरवायचं आहे का मी ते मस्जिदमध्ये जाईल, देवळामध्ये जाईल, मी धर्म करत बसू का मी जे माझे शेतकरी बांधव आहेत विदर्भामधले, मराठवाड्यामध्ये, ज्यांचं आज 1 एकर 2 एकरची शेती आहे आणि त्यातून आपण काहीतरी उत्पादन घेऊन काहीतरी करून दाखवायचं. तर ते मी माझं कर्म समजून मी माझे बाउंड्री लाईन ठरवलेली आहे. रवी भाऊंशी मी माझं सातत्याने बोलणं चाललेलं आहे. रवी भाऊ आपल्याला ह्या एका वर्षामध्ये या नागपूरमध्ये किंवा विदर्भामध्ये 50 ठिकाणी आपल्याला पॉलिओस टाकायचे आहेत. आपले कृषी अधिकारी पण आपल्याबरोबर असतील आणि पॉलिओस टाकून सक्सेसफुल यासाठी करून दाखवायचे आहेत. कारण लोकांचा असा विश्वास आहे का विदर्भामध्ये फुलशेती होऊ शकत नाही. तर मी आणि सगळ्यात जास्ती विदर्भामध्ये आपल्याला ॲडव्हान्टेज असा आहे, आपण संपूर्ण भारताच्या मध्यभागी आहोत. मध्यभागी असल्यामुळे कुठल्याही धंद्याचं मुख्य गमक आहे तुमचं ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक. कुठेही आम्ही भारतामध्ये कुठल्याही डेस्टिनेशनला माल पोचवण्यापूर्वी त्याला लॉजिस्टिक किती लागेल, त्याला खर्च किती येईल ती आम्ही चौकशी करतो पहिले. आणि त्यानंतर मग आम्ही आमचा भाव ठरवून, कारण माझ्याकडनं फुलशेतीमधला माल गेल्यानंतर त्याच्यावरती लॉजिस्टिकचा खर्च लागून त्या व्यापाऱ्याला पण 2 पैसे सुटले पाहिजेत, तरच तो पुढे आपल्याला चाल दिली आणि आपल्या पुढे माल विकला जाईल. मी फक्त माझं प्रोडक्शन कॉस्ट धरून बसलो तर माझी शेती होईल ना, व्यापारी माल घेईल ना, त्याला पुढे आपल्या मालाला चाल मिळेल. तर नागपूर हे आपलं मध्यवर्ती ठिकाण आहे. आता एक तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. 3-4 दिवसापूर्वी माझ्या वाचनात आलं किंवा मी कंटिन्युअसली वर्षाचे 12 महिन्यातले 30 दिवस 24 तासामधले 20 तास फक्त या फुलांमध्ये काम करत असल्यामुळे मला परवाची माहिती मिळालेली आहे की भारतामध्ये फुल कन्झम्पशन किंवा फुलांचे गिराईक, जे फुलं घेणारे जे कस्टमर आहेत ते दिल्ली, हैदराबाद आणि नागपूर. मी चार्ट पडलो, मुंबईचं नावच नाही कुठे. मुंबईमध्ये एवढी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते, त्या लिस्टमध्ये किंवा त्या माहितीपटामध्ये मुंबईचं नाव नाही कुठे. आणि मग नागपूरचं कसं काय नाव. माझे मित्र आहेत फुलवाले, समोर पण बसलेले आहेत ते फुलवाले. मी माझ्या मित्रांना विचारलं, बोलो अरे नागपूरमध्ये एवढं कन्झम्पशन नाही आहे आणि मग 3 नंबरला नागपूर काय दाखवतो आहे का, फुलांचं कन्झम्पशन जास्त नागपूरमध्ये होतं आहे. तर त्यांनी मला सांगितलं, नाही रियाज भाई, हम लोग क्या करते हैं, रायपुर, छत्तीसगढ़,
मध्य प्रदेश का कुछ पॉकेट्स है या अपना हमारे नागपुर से 300 किलोमीटर के रेंज में जो कुछ भी गांव है बड़े, वहाँ पे हम लोग बॉम्बे से, बेंगलोर से, नासिक से, पुणे से माल मंगा के हम यहाँ से सप्लाय करते हैं. तो त्यामुळे तो संपूर्ण माल नागपूरला येतो पहिला, मग नागपूरवरून तो डायवर्ट होतो. आपल्या विदर्भामधील शेतकऱ्यांच्या निष्क्रिती असं मी बोलणार नाही, कारण विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत फुल शेती हा विषय गेलेलाच नाही आहे. आता आपल्याकडे छत्तीसगड, रायपूर आणि दुर्ग या ठिकाणावरनं नागपूरच्या बाजार मंडीमध्ये फुलं विकायला येतात. ती फुलं येतात, ती विकली जातात. त्या फुलांची क्वालिटी किंवा दर्जा हा संशोधनाचा विषय आहे. परंतु आपण जर कधी प्रॉपर पद्धतीने शेती केली तर त्यातून बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न तर मिळेलच आणि एक लोकांना एक नवीन रोजगाराचं साधन तयार होऊन जाईल. आता तुम्हाला मी काही थोडी सांख्यिकीय माहिती सांगतो. म्हणजे फुलशेती तर तुम्हाला मी विषय सांगितला, तुम्हाला ते मार्केट सांगितलं. आता उत्पादन कसं असतं किंवा एका एकरमध्ये किती प्लॅन लागतात किंवा किती फुलं उगतात, त्यांचा बाजारभाव किती असतो किंवा तो खर्च किती होतो आणि आपल्या पॉकेटमध्ये एक वर्षानंतर किती पैसे पडतात, हे तुम्हाला मी थोड्या टेक्निकल गोष्टी सांगतो तुम्हाला. आपण पहिला जरबेरा या विषयावरती येऊ. जरबेरा संपूर्ण भारतामध्ये चालणारं फूल आहे. सीझनमध्ये एक जरबेराचं फूल 10 ते 12 रुपयाला विकलं जातं शेतकऱ्याकडून. होलसेलमध्ये ते 12 रुपयाला एक फूल विकलं जातं, म्हणजे 10 फुलांचा एक बंडल बनतो. काही वेळेला त्या सीझनमध्ये आम्ही व्यापारी लोक 120 रुपये बंडलनी विकतो. तो भाव पुढे एंड कस्टमरला तो 200 रुपयापर्यंत जातो. म्हणजे त्या फुलाची किंमत 20 रुपयापर्यंत बनते सीझनमध्ये. तर एका एकर जरबेरासाठी शासनाचा, राज्य शासन आणि केंद्र शासनाकडनं 50% सबसिडी मिळते. आता ती केंद्र सरकारची सबसिडी बंद आहे, परंतु आम्हाला माहिती मिळाली आहे का ते पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सबसिडी चालू होईल. तर ती सबसिडी 20 लाखापर्यंत मिळते एका प्रोजेक्टला. एका प्रोजेक्टचा सरासरी खर्च 40 लाख रुपये अपेक्षित असतो. आता ते 40 लाखामध्ये तुमच्या जागेमध्ये बेड प्रिपरेशन करण्यापासून प्लॅन्ट, ड्रिपर, मिस्टर, फॉगर, शेडनट, नंतर तुमचं स्ट्रक्चर, पॉलिओचं स्ट्रक्चर, पॉलिश जे असतं प्लास्टिक, पॉलिजिंजर बोलतात, ते संपूर्ण तुमच्या स्ट्रक्चरचा खर्च 40 लाखापर्यंत होतो. त्या 40 लाखाच्या खर्चामध्ये जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करायला सुरुवात करता, ॲव्हरेज 1 स्क्वेअर मीटरमध्ये 7 झाडं लागतात जरबेराची. एका स्क्वेअर मीटरमध्ये 7 झाडं लावतो आपण, टेक्निकली आणि सायंटिफिकली लावतो. त्याप्रमाणे एका एकरमध्ये आपण जर 4000 स्क्वेअर मीटरचं पकडलं तर ते आपले 28,000 झाडे होतात. एका एकरमध्ये आपण ते चरं बोलतो किंवा तुम्ही त्याला जे मधले जे चर बोलणार त्याला आपण, त्यावरती जर प्रॉपर प्लॅन्टिंग केली 4000 स्क्वेअर मीटरमध्ये 28,000 झाडं झाल्यावरती त्या 28,000 झाडांपासून त्या झाडांचं आयुष्यमान कमीत कमी 4 वर्ष असतं. पहिल्या वर्षी त्या झाडाला 120 ते 150 दिवसानंतर बहर यायला सुरुवात होतो. एका वर्षामध्ये एक झाड कमीत कमी 35 ते 40 फुलं देतं. 35 ते 40 फुलं एक झाड दिल्यानंतर 3 महिन्यानंतर ती मग प्रोसेस सुरू होते. प्रत्यक्ष पॉलिहाऊसमध्ये शेतकरी किंवा त्याचा जो काम करणारा कामगार असेल, त्यांनी काम करून त्या फूल तयार होईपर्यंत त्याची निगराणी करणे, त्याची देखभाल करणे, त्याला केमिकल, फर्टिलायझर, पाणी टायमावरती ते कटिंग करणे, त्याला प्रॉपर कूलिंग करून, पॅकिंग करून, लॉजिस्टिक करून बाजारामध्ये पाठवण्यापर्यंत एका फुलामागे 75 पैसे खर्च येतो. आणि एकूण 75 पैसे एका फुलामागे खर्च येतो आणि त्याचं रिअलायझेशन म्हणजे ॲव्हरेज एका फुलाला 2.5 रुपये आहे. म्हणजे 75 पैसे खर्च आणि उत्पन्न 2.5 रुपये एका फुलामागे. आता कॅल्क्युलेशन मी याच्यासाठी करत नाही, ते तुम्ही करा, तुमचं काम आहे ते कॅल्क्युलेशनचं. 28,000 झाडे गुणिले 40 गुणिले 2.5, तर ते 20 ते 25 लाख रुपये तुम्हाला उत्पन्न मिळतं एका एकर पॉलिहाऊसपासून जरबेराच्या. त्या 40 लाखामध्ये तुमचा बँकेचा हप्ता, कामगारांचा पगार, केमिकल, फर्टिलायझर, लाईट बिल, जर कधी आपण पाणी उपसा करत असतो नदीमधनं त्याच्यासाठी त्याचे पाण्याचे पैसे, हा संपूर्ण रक्कम काढल्यानंतर एका एकरी कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये वर्षाला सुटतात. आता अडचण अशी आहे, ह्याची बाजारपेठ कुठे, हे फुलं विकली कुठे जाणार
आणि हे 2.5 रुपयाचं रिअलायझेशन कसं येतं, हे वर्षानुवर्ष सातत्याने मी तेच काम करत असल्यामुळे आजच्या तारखेला आम्ही वर्षभर एखाद्या व्यापाऱ्याला किंवा एखाद्या डेकोरेशन करणाऱ्या कंपनीला मी माल पुरवठा करतो. शेतकऱ्याची गफलत काय होते, समजा 100 रुपये बंडल गेला म्हणजे 10 रुपयाला एक फूल गेलं तर शेतकरी काय करतो, त्याची जी कमिटमेंट असते ती बदली करतो तो. आणि जो कधी बोलला की मी 12 रुपये देईल तर तो त्या 12 रुपयेवाल्याकडे त्याचा माल फिरवत होतो. तर तो तेवढ्या क्षणापुरता 2 रुपये जास्ती कमवतो, परंतु मग जेव्हा मंदी येते त्या मंदीच्या काळामध्ये मग त्याचा माल कोण खरेदी करत नाही, त्याला बाजार नसतो, त्याला व्यापार नसतो. तर ते आम्ही गेली 5 ते 10 वर्ष सातत्याने एक ॲनालिसिस करून मी जरबेरा 25 रुपये बंडल म्हणजे 2.5 रुपयाला फूल या पद्धतीने मी संपूर्ण भारतामध्ये विकतो. आणि माझा जरबेरा शेतामध्ये आल्याबरोबर तो विकला जातो, मला कुठे मार्केटला द्यायची गरज पडत नाही. कारण आजच्या तारखेला आज नागपूरमध्ये जरबेरा आहे 40 रुपये, दिल्लीमध्ये आहे 60 रुपये आणि हैदराबादला आहे 80 रुपये. परंतु मी आत्ता पण तो जरबेरा 25नेच विकतो आहे. आणि जून जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा बाजारपेठ नसते, कुठे काय मालाची चाल नसते, त्यावेळी पण माझा जरबेरा 25 रुपयांनीच जातो. कारण तो जो व्यापारी आहे किंवा जो एंड कस्टमर आहे तो हे विचार करतो का जेव्हा 100 रुपयाचा बंडल असताना त्यावेळीसुद्धा मला रियाजबाईंनी 25 रुपयांनी दिलेलं आहे, तर आता भले मी 5 रुपयांनी विकेल पण मी रियाजबाईला 25 रुपये देईल. तर काही ठिकाणी थोडी समीकरणं असतात, ती समीकरण जुळवावी लागतात. तुमचं संपूर्ण खर्च वगैरे जाता 10 लाखापर्यंत एका पॉलिहाऊसमधून, ते फुलशेती असून द्या, तुमचं जरबेराची असून द्या किंवा गुलाबाची असून द्या, समीकरणं सारखी आहेत. फक्त गरज आहे ती काम करण्याची किंवा आपण पुढे येऊन काहीतरी पुढाकार घ्यायची. आता हे फुलशेतीचं काम करत असताना मी नाव सांगणार नाही, मेजर जे आर्मीचे जे मेजर असतात पुण्यामधले ते त्यांनी मला फोन केला, अरे रियाज भाई आप फूलों का खेती करते हो, आपका फूल मार्केट में बहुत नाम है. मेरा सातारा में खेती है, मेरा एक भाई इनकम टैक्स कमिश्नर था बॉम्बे में, हमारा दोनों का मिलकर खेती है, तो हमको कुछ खेती करने का है, अगर आपको होगा तो आप बोलो और आप खेती चालू कर दो. बोला साहब, जनरल साहब बोला अकेला रियाज भाई किधर और क्या क्या देखेगा. आपके गांव में अगर कोई बेरोजगार लड़के होंगे या अगर आपके आसपास कभी कोई एग्रीकल्चर कॉलेज होगा, BSc MSc किया या कोई डिप्लोमा होल्डर भी अगर होगा तो आप मुझे बताइए, उस लड़के को मैं ऑनलाइन उसको मैं ट्रेन करूंगा और मैं आपको आपके गांव में आपको मैं उसका फ्लोरिकल्चर का, मैं फूल कैसा उगाने का या क्या करने का मैं उसको सब पूरी आयडिया दूंगा करके. अर्थ नाही आहे, मेजरसारखा माणूस जर कधी डिपेंडंट राहून गोष्टी करतो तर त्यावेळी सामान्य शेतकऱ्याच्याबद्दल आपण विचार न केलेलाच बरा. परंतु माझी बंधू आणि भगिनींनो, माझी तीव्र इच्छा आहे, पैसाच कमवणं किंवा लाईफस्टाईलमध्ये जगणं हे माणसाचं ध्येय असता कामा नये. मी मुंबईला राहतो, बरेच ज्या व्यक्तीबरोबर मी काम करतो त्यामुळे समाजामधल्या बऱ्याचशा चांगल्या वाईट लोकांशी माझा संबंध येतो. परंतु आपलं जीवन किंवा आपलं जगणं हे त्या लोकांसाठी नाही आहे. विदर्भामधला माझा जो शेतकरी बांधव आहे, जो कास्तकरी ज्याला बोलता तुम्ही, जो 10 ते 15 हजार रुपये उत्पन्न घेतो आहे वर्षाला, त्याचं अपग्रेडेशन करून त्याला 10 लाख रुपये उत्पन्न कसं मिळेल यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते प्रयत्न करायची माझी तयारी आहे. आणि असे प्रयत्न करणारा समाज किंवा आपली लोक वेळा बोलतात, परंतु कदाचित तुमच्या दृष्टीने मी वेळा असेल, परंतु मी सर्टिफाईड वेळा आहे. कारण मला माझी कंपनी त्या वेळेचा मला पगार देते 1.5 लाख रुपये महिन्याचा. आणि इच्छाशक्तीच्या जोरावरती सगळं तुम्ही गोष्ट करू शकता. माझी मी वारंवार माझ्या भाषणामध्ये तोच उल्लेख येईल. विदर्भामध्ये एक 5 एकरनी किंवा 10 एकरनी जरी आपण सुरुवात केली, माझी इच्छा आहे आत्तापर्यंत विदर्भामध्ये जेव्हा आम्ही फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही गेल्यानंतर, अच्छा आप किधर से, महाराष्ट्र से, वो नागपूर का संतरी फेमस आहे. आता पूर्वी नागपूरची संतरी फेमस होती आणि नागपूर बोलल्यानंतर गडकरी साहेब, नागपूर बोलल्यानंतर RSS अशी जी काय ओळख आहे नागपूरची, तर त्या सगळ्या ओळखींना ठेवून नागपूर अच्छा उधर जो फ्लोरिकल्चर होता है, अच्छा वो नागपूर, ज्या नागपूर का फूल सबसे इंडिया में सबसे अच्छा आता है, ती नागपूरची आपल्या विदर्भाची ओळख बनवण्यासाठी माझी काम करायची तयारी आहे. फक्त मला बांधवानं तुमच्या एक मदतीची तुम्ही फक्त मला एक साथ द्या. 1 एकरचा आपण पॉकेट डेव्हलप करू. आपल्या कृषी अधिकारी साहेब आहेत बरोबर, आणि काहीतरी एक विडा उचलून काहीतरी ते करून दाखवायचं. आणि ते अशक्य कुठलीही गोष्ट नाही. फ्लोरिकल्चरमध्ये आपण जे पॉलिहाऊस बनवतो, पॉलिहाऊसमध्ये बऱ्याचशापैकी टेम्परेचर मेंटेन होतं,
बाहेरच्या वातावरणाशी आपल्या पॉलिहाऊसचा काही संबंध नसतो. आणि आम्ही जर आता म्हणजे वर्षानुवर्ष सातत्याने प्रयोग केल्यामुळे कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या झाडापासून किती फुलं घ्यायची, उन्हाळ्यामध्ये फुलं घ्यायची नाही, मग डिसबर्डिंग करून टाका. त्या महिन्यामध्ये आम्ही डिसबर्डिंग केलं, ती फुलं येत नाही झाडाला मग. आणि ती डिसबर्डिंग केल्यानंतर काय होतं, जेव्हा मग आपल्याला फुलं पाहिजेत त्यावेळी मग त्या फुलांना चांगला बळ पण असतो आणि त्याची क्वालिटी पण चांगली येते. असं वारंवार आम्ही ते सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आजच्या तारखेला कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या दिवशी कुठल्या फुलाचा भाव काय असेल हे तुम्ही मला विचारलं तर मी आज तुम्हाला सांगू शकतो. माझी या संपूर्ण फुलशेतीमध्ये आज मी 15 वर्ष अहोरात्र काम करतो आहे, दिवसरात्र काम करतो आहे मी. आज इकडे सेमिनार आहेत, तिकडे उद्या मेळावा आहे, परवा तिकडे ते शेतामध्ये शेतकऱ्यांकडे मार्गदर्शन करायचं आहे. कुठली फुलं लावू, कशी फुलं लावू, त्याला बाजार कुठे मिळेल, नवीन मुलं तयार करायची आहेत. आणि एक हा यज्ञ ज्याला आपण बोलतो तो आपण सुरू केलेला आहे. या जोपर्यंत हॉलंड किंवा परदेशामधून येणाऱ्या फुलांवरती हॉलंड आणि आपलं तुमचं एक थायलंड तिथून बऱ्यापैकी जी फुलं येतात ती फुलं आपल्याला थांबवून ऑर्किडचं जे फुल आहे ते ऑर्किडचं फूल सध्या बाहेर नाही येतं आपल्याकडे, थायलंडवर नाही येतं फुल. त्या फुलाची किंमत असेल 2 रुपये आणि त्या आपण इकडे त्याला पेड करतो 20 रुपये एका दांडीला. 200 रुपये किंवा 400 रुपये आपण ते बंडलनी घेतो. ते टॅक्सीस लागतात त्याला भरपूर. त्यावरती वारंवार आम्ही प्रयोग करून आपल्या भारतामधल्या काही शेतकऱ्यांनी, तुमच्या नागपूरमध्ये पण काही लोकांनी ऑर्किडची शेती केलेली आहे. अडचण येते आपल्याकडे मार्केटिंगची. आणि कर्मधर्म संयोगाने मार्केटिंग हा विषय मी एकदम कळून पाहिलेलो आहे. कुठल्या गावामध्ये कुठल्या शहरामध्ये कोण फुलाचा व्यापारी आहे, तो किती रुपये, म्हणजे त्याचं स्टेटस काय आहे ते सगळं आपल्याकडे गुगलमध्ये माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे. कुठल्या व्यापाऱ्याला आपण माल द्यायला पाहिजे किंवा कुठल्या व्यापाऱ्याबरोबर आपण व्यवहार करायला पाहिजे याची आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि मुळामध्ये हे जे जो बाजार चालतो फसवीचा, शेतकऱ्यांनी फुलं पाठवली तर ते पैसेच मिळत नाहीत, किंवा शेतकऱ्यांनी एखादं प्रोडक्शन पाठवलं ते व्यापाऱ्यांनी ते तिथे विकून टाकायचं आणि ते पैसे मिळत नाही. व्यापाऱ्याला माहिती आहे हा काय येणार नाही, हा फुलं पिकवायला किंवा एखादं तुमचं ते पीक पिकवायला अपार मेहनत करेल पण ते पैशासाठी तो फॉलोअप करणार नाही. माझं उलटं असतं, मी माल पाठवायच्या आधी, माझा माल रेल्वेने जायच्या आधी मी विमानाने जाऊन तिथे बसतो, जिथे माझा माल जाणार आहे तिकडे समोर बसून माल विकून समोरच्याचं कमिशन देऊन आपले पैसे काढून घेऊन यायचे. जरबेरानंतर शेती आहे, गुलाबाची शेती आहे. गुलाबाच्या शेतीला पण नियर बाय सेम तसंच आहे. एका एकरमध्ये 28,000 झाडे लागतात. त्या गुलाबाच्या एका स्क्वेअर मीटरपासून एक 150 ते 200 झाडं येतात एका स्क्वेअर मीटरमध्ये. ते समा प्रमाणामध्ये त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर गुलाबाची शेती एका फुलामागे आपल्याला खर्च येतो ₹1.35 ते ₹1.40. मी हे तुम्हाला सगळं ते एक्सपोर्ट क्वालिटीबद्दल सांगतो आहे. ₹1.35 ते ₹1.40 आपल्याला त्याचा खर्च येतो. म्हणजे शेतामध्ये फुल उगवण्यापासून बाजारामध्ये लॉजिस्टिक धरून सगळं म्हणजे पाठवण्यापर्यंत. आणि त्याचं रिलायझेशन आहे ₹3.50. एका फुलामागे आपल्याला नेट ₹2 प्रॉफिट मिळतं एका फुलामागे. आणि ते 8 लाख फुलं, 20 लाख फुलं, 25 लाख फुलं ती कशी घ्यायची, कुठल्या महिन्यामध्ये आम्ही काय करतो, काल निर्णय पंचांग आमच्याकडे असतं ते त्याप्रमाणे अधिक मास कुठल्या महिन्यामध्ये, पितृपक्ष कुठल्या महिन्यामध्ये, बरं ह्या महिन्यामध्ये असा कुठला महिना का ज्या महिन्यामध्ये लग्नतिथी वगैरे नसतात तर त्या दिवशी किंवा त्या महिन्यामध्ये फुलं येणार नाहीत याचं आम्ही सगळं नियोजन केलेलं असतं आम्ही बरोबर. तर त्याप्रमाणे ती फुलं येत नाहीत, आम्ही ती डिसबर्डिंग करतो. त्या टायमाला आमच्यामध्ये स्लो प्रोडक्शन असतं. अशा बऱ्याचशा ज्या जसं आपण ते फॅक्टरीमध्ये बघतो, एखाद्या कंपनीने प्रोडक्शन हाऊस चालू केल्यानंतर बाजारामध्ये जर मागणी कमी असेल आणि तुम्ही जर कधी तेच तुम्ही प्रोडक्शन सातत्याने तुम्ही काढत राहिलात तर ते तुमच्या प्रोडक्शनवरती परिणाम होतो. तुम्हाला पैसे कमी मिळतात कारण त्याच्यावरती जो होणारा खर्च असतो तो सारखा असतो, तो खर्च काय कमी होत नाही. आणि मग ते कुठेतरी आपला तो साचा किंवा ताळेबंद आपलं कुठेतरी ते कमी होतं. तर ते होऊ नये म्हणून आम्ही आता मागच्या 2 वर्षापासून हे ॲनालिसिस करायला सुरुवात केलेली आहे. आता अधिक मासामध्ये 1 महिन्यामध्ये आमच्याकडे फुलं नसतात बिलकुल. आम्ही माशामध्ये बसलेलो असतो. दुसरं काही काम करायचं नाही, फक्त बस ॲनालिसिस, व्यापाऱ्यांना भेटणे, शेतकऱ्यांना भेटणे, नवीन कुठलं काय वाण आलं का, नवीन अजून आपण काय करू शकतो का, त्याच्यावरती मार्गदर्शन चर्चा होत असतात. जसा तो सीझन संपला, ऑफ सीझन ज्याला बोलतो आपण पितृपक्षाचा, तो संपल्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून माझ्याकडे जे प्रोडक्शन असतं ते आम्ही डबल प्रोडक्शन घेतो. मग ते डे नाईट आम्ही प्रोडक्शन घेऊन ती सगळी आमची जी गॅप असते ती गॅप आम्ही भरून काढतो. असं करत आता मी एक 8 कोटी रुपयापर्यंत मी पल्ला गाठलेला आहे. माझ्यापेक्षा या फ्लोरिकल्चरमध्ये बऱ्याचशा मोठ्या कंपन्या आहेत, परंतु त्यांचं फक्त ते रेव्हेन्यू जनरेट करणं किंवा
पैसा हे त्यांचं एक साधन असल्यामुळे ते समाजासाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी काही करणं हा त्यांचा कॉन्सेप्ट नसतो. ते फक्त फुलं विकायचे आणि पैसे जमा करायचे. परंतु मी ज्या इंडस्ट्रीमधून आलेलो आहे, आमचे जे स्वर्गीय वालचंद सेठ, त्यांचे पुतणे आमचे जे मालक आहेत अजित गुलाबचंद, आमचा कॉन्सेप्टच तो आहे, आपण असं काहीतरी काम करा का ज्याच्यामुळे 4 लोकांच्या चुली पेटल्या पाहिजेत. आणि आता तर गडकरी साहेबांच्या संपर्कामध्ये राहिल्यामुळे जो सगळ्यात शेवटचा जो समाजामधला जो घटक आहे, जो उपेक्षित घटक आहे, तो आपल्याकडे आशेने बघतो आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. ही जरी जेव्हा इच्छा आपल्या मनामध्ये येते ना, त्या दिवशी आपण आपलं काहीतरी काम करायला सुरुवात केलेली असते. आपल्याकडे अभाव आहे फक्त तो इच्छाशक्तीचा. इच्छाशक्ती जर कधी निर्माण झाली तर येणाऱ्या 1 वर्षामध्ये, आता नोव्हेंबर महिना चालू आहे, पुढच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपण या विदर्भामध्ये कमीत कमी 50 एकरचे 1 एकरचे 50 पॉलिओस आपण टाकू शकतो. आणि ते आपण बऱ्यापैकी सक्सेसफुल चालून दाखवू. सक्सेसफुल चालून दाखवायचं जबाबदारी माझी. मी तुम्हाला 1,000 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला मी लिहून देईल. त्याच्या आधी जी माझ्याबरोबर जी काम करणारी लोकं असतील त्यांना, संपूर्ण लोकांना मी महाराष्ट्रामधले पारंपरिक पद्धतीने शेती करणारे जे फुल शेतकरी आहेत त्यांची शेती दाखवेल. आणि मी ॲज अ कंपनी म्हणून मी ट्रीट करतो शेती. आम्ही कंपनी म्हणून शेती कशी करतो ती शेतीची तुम्हाला मी संपूर्ण महाराष्ट्रामधले मी पाहणी करून घेऊन येईल तुम्हाला लोकांना, ज्याची आवड असेल त्याला. आणि हे करून दाखवायचं आपल्याला. स्पिरिट वगैरे किंवा फार मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत, परंतु एक ध्येय असं ठेवलेलं आहे की एक 50 एकर विदर्भामध्ये करून दाखवायचं. त्यासाठी मुंबईमध्ये आमचे एक मित्र आहेत ठाकूर म्हणून. ठाकूर फुलांचे फार मोठे व्यापारी आहेत. गेले 70 ते 80 वर्ष त्यांची पिढी, म्हणजे त्यांची 3री पिढी फुलं विकते. तो त्यांनी मला सांगितलं, रियाज भाई अगर आप विदर्भ में जा रहे हो और अगर उधर विदर्भ से अगर कोई जरबेरा गुलाब अगर अपने को देगा, हम साल के 12 महीने उनका फूल लेने को तैयार है. और उसमें पैसे आणि काही असे जे ट्रस्टेड लोक जे आहेत, जे ज्यांना विश्वासार्थ लोक बोलतो, ती लोक असं कधी फसवाफसवी करत नाहीत. तर विदर्भामधल्या फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आजच्या तारखेला बाजारपेठ तयार आहे. तुमच्यासाठी, तुमच्याबरोबर सदैव काम करण्यासाठी माणूस तयार आहे. फक्त आता इच्छाशक्तीचा अभाव जो तुमच्याकडे दिसतो आहे, तुम्ही ती मरगळ झटका बांधवांनो, आणि आपण कामाला लागू. आणि एकाच महिन्यामध्ये गरज पडली रवी भाऊंच्या माध्यमातून मी परत येईल, भेटू, बसू, चर्चासत्र करू. तुम्हाला काय माहिती पाहिजे तुम्हाला मी माहिती देईल. पण एक आपलं टार्गेट ठेवायचं. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा विदर्भामधले, मी मुंबईमधला आहे, आपण जेव्हा इथून बाहेर निघतो राज्याच्या बाहेर, आपली ओळख असते महाराष्ट्रीयन आहे. अभी रियाज भाई दिल्ली में गए तो क्या बोलते हैं, रियाज भाई महाराष्ट्र से महाराष्ट्रीयन आहे. तर तसं जेव्हा आपण इथे प्रांतामध्ये मिळतो, आता मला आपल्यापैकी कोणीतरी मुंबईला भेटला तर मी माझ्या मित्राला काय सांगणार, अरे तो माझा मित्र विदर्भामधून आला आहे. एखादा उत्तर महाराष्ट्रामधला मी सांगणार तो उत्तर महाराष्ट्रामधून आलेला आहे. तर जी आपली माती आहे, जी आपली ओळख आहे, जिथं आपली नाळ आहे, जिथं आपली नाळ काढली गेलेली आहे, त्या मातीसाठी काहीतरी थोडं बहुत करून बघायला काही हरकत नाही. आणि त्याच्यासाठी शेतीसाठी फार काही करायला लागत नाही. तुम्ही तयारी दर्शवली. मगाशी एक आधी जे झालं आपलं चर्चासत्र, ते साहेबांनी सांगितलं का ते फक्त तुम्ही फॉर्मवरती सह्या करायच्या आहेत. आपल्याकडे पण तीच परिस्थिती आपण करू. तुम्ही फक्त तुमची इच्छा झाली फुलशेती करायची आहे, बँकेच्या लोनपासून, सबसिडीपासून ते ग्रोवर सर्टिफिकेटपासून सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना मिळवून देऊ. आणि एकाही टार्गेट आपलं फक्त एकच आहे, 1 एकरची सुरुवात करायची. वाटलं तर मग आपण ते पुढे घेऊन जाऊ. आणि एकदा का तुम्हाला रिझल्ट मिळाला, 45 डिग्री टेम्परेचर असतं ते उन्हाळ्यामध्ये, परंतु जून महिन्यापासून तुमचं ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत नागपूरचं जे टेम्परेचर आहे ते लिलियमसाठी फार चांगलं आहे. लिलियमसाठी चांगलं आहे, गुलाबासाठी चांगलं आहे, जरबेरासाठी चांगलं आहे. थोडीशी जरा कधी आपण प्रॉपर टेक्निक वापरली तर आपण बऱ्यापैकी शेती करू शकतो. धन्यवाद रिया साहेब. आपण अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी कृषी अधिकारी नाही आहे, मी दुग्धव्यवसाय खात्यामध्ये दुग्ध विकास अधिकारी म्हणून काम केलेलं आहे नाही, आणि डेअरी फार्म कन्सल्टंट काम करतो आहे. फार चांगली माहिती दिली. तिकडे कोणाला विचारायचं आहे विचारा, उभं राहून विचारा प्लीज. नमस्कार. नाव सांगा पहिले आपलं. माझं नाव आहे राकेश मेहर आणि माझं गाव आहे खेडी, पारशिवनी तालुका. बरं. 2.5 एकर जमीन आहे माझी. बरं. माझा रियाज सरांना प्रश्न होता. विचारा आपण. सर, माझं शेत थोडं आतमध्ये आहे सर, तर तिथे म्हणजे जाण्यासाठी रस्ता वगैरे थोडा आहे नाही आणि विहीर नाही आहे. तर आपल्या फुलशेतीसाठी म्हटले पाण्याची आवश्यकता म्हणजे जास्त पडणार का, तिथे विहीर वगैरे करावी लागेल?
हिंदीत सिंह साहब के लिए हिंदी में बात करनी पड़ेगी। मैं आपका सवाल भी हिंदी में बता के जवाब भी हिंदी में दे दूंगा। सर अगर हिंदी में बताएंगे तो ज़्यादा कंफर्टेबल रहेंगे हम लोग। ठीक है, हिंदी में बात करेंगे। हिंदी हिंदी ठीक बोला है ना ना सर, बताइए। हाँ। आपका गांव में अगर एक्सेस फूल खेती करने के लिए एक्सेस का ज़रूरत नहीं है, उनका सवाल ये था। मेरी खेती इंटीरियर पार्ट में है और उधर पानी का थोड़ा प्रॉब्लम है, तो खेती हो सकती है क्या? हाँ, जैविक वो फूल खेती के बारे में पूछ रहे थे। हाँ सर। फूल खेती में भी हम जैविक कर सकते हैं, ऐसा कोई बड़ी बात नहीं उसके अंदर। हाँ सर। तो इंटीरियर पार्ट वो उसके लिए कोई मायना नहीं रखता। उसके लिए आपके खेती से गांव और गांव से आपको जो मार्केटिंग करना है, लॉजिस्टिक, अभी आपके गांव से नागपुर कितना दूर है? नागपुर सर 25 किलोमीटर। 25 किलोमीटर है। हाँ। तो एक अगर आप आधा एकड़ में भी खेती करेंगे ना, तो आपका जो माल निकलेगा वो मोटरसाइकिल के ऊपर आप लेके आ सकते हैं नागपुर तक। हाँ सर। तो उसके लिए इंटीरियर पार्ट का इशू नहीं है। और रहेगी बात अभी पानी की, तो पानी अभी जो 2-3 सालों में जो अभी ये साल भी जो बारिश हुई है, तो ड्रिपर वगैरह जो होता है अभी ठिबक सिंचाई जिसको बोलते हैं, हाँ सर। तो आज की तारीख में तो हमने ऐसा टेक्निक बना लिया है फूल खेती के अंदर, एक पेड़ को सिर्फ 7 बूंद पानी गिरेगा, वो भी टाइम के ऊपर। ड्रिपर को भी हमने टाइमर में डिवाइड कर दिया उसको। अच्छा सर। तो पानी सबसे बड़ी इशू नहीं है अभी। पानी चाहिए, मगर जो हिसाब से आप सोच रहे हैं कि बहुत यानी बरस के 12 महीने पानी चाहिए, ऐसा कुछ नहीं है। अच्छा। पानी को हम राशनिंग करके भी यूज़ कर सकते हैं उसको। सर आपका नंबर भी दे दीजिए एक बार। 96। आप जैसे नौजवान अगर आगे आएंगे ना, मुझे नौजवानों की ज़रूरत है। और मुझे सर आपके साथ वो जो आप बोल रहे थे कि फील्ड वगैरह दिखाएंगे और जहाँ से आप interested है, तो मैं interested आप हूँ बनाओ। सर। मैं सरकारी बाबू नहीं हूँ, मैं ग्रुप वगैरह की मुझे ज़रूरत नहीं है, मैं अकेले को भी लेके जाऊँगा। सर मैं आने के लिए तैयार हूँ, बस आप कांटेक्ट नंबर वगैरह दे क्योंकि दीजिए। सरकार के कुछ रिस्ट्रिक्शन है, उनको बहुत सी बातों का ध्यान रखना पड़ता है, इसके लिए उन्होंने नियम बनाए हैं। मगर अपने को किसी को साथ में लेके चलने का है, करेंगे, शुरुआत करेंगे आपसे, एक ही से शुरुआत करेंगे। ठीक है और सर। वो 1 के 100 कब बन जाएंगे आप देखो, 1 साल में 100 बन जाएंगे। ठीक है सर, पता चलेगा तो मैं जल्द आऊँगा सर। 96 196 33 567। ठीक है सर, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन. हा, तिकडे कोणाला विचारायचं नाव सांगा आपलं आणि किंवा प्लीज. सर मैं ओम प्रकाश शर्मा जी नागपुर में रहता हूँ. हाँ. खेती छिंदवाड़ा डिस्ट्रिक्ट में है. हाँ रियाज सर से एक सवाल ये था कि सर मराठी में बोल रहे थे, मैं पूरा तो नहीं समझ पाया, लेकिन जितना समझ पाया हूँ उससे इतना मेरे को लगा कि मतलब एक नेटवर्क में जुड़ना, सर के नेटवर्क में जुड़ना मेरे लिए ज़्यादा बेहतर रहेगा फूलों की खेती के लिए. तो सर मैं छिंदवाड़ा में, चूँकि विदर्भ के कंपेयर में थोड़ा सा ठंड वगैरह ज़्यादा होता है, बरसात भी यहाँ से थोड़ा ज़्यादा होती है, तो क्या मैं छिंदवाड़ा डिस्ट्रिक्ट, जो छिंदवाड़ा और सिवनी के बीच में मेरी खेती है, तो क्या मैं वहाँ पे आपके साथ जुड़ के फूलों की खेती कर सकता हूँ क्या? और वहाँ पे क्या टेम्परेचर और सारी जो क्लाइमेट कंडीशन है वो फेवरेबल रहेंगी क्या सर? अपने हर तहसील में तहसीलदार ऑफिस होता है, वहाँ से आपको रेनफॉल स्टेटमेंट डाटा मिल जाएगा 3 साल का. रेनफॉल स्टेटमेंट, टेम्परेचर मिल जाएगा आपको वहाँ से. ह्यूमिडिटी हम लोग कलेक्ट कर लेंगे. आजकल तो गूगल के ऊपर बहुत सी अपना जो एग्रीकल्चर डिपार्टमेंट आजकल इतना हाईटेक हो गया है, अपने को सब बातें अवेलेबल होती है. उधर का जो टेम्परेचर, क्लाइमेट, रेनफॉल डाटा निकाल के हम लोग एक निष्कर्ष के ऊपर आ सकते हैं कि हम कौन सी खेती करनी है. और छिंदवाड़ा में अगर रेमंड की फैक्ट्री लग सकती है तो फिर आपकी फूलों की खेती क्यों नहीं लग सकती फिर? आणखी कोणाला काही विचारायचं आहे? हां इकडे. नमस्ते सर, मेरा नाम नमस्कार. किशोर कौर है. मैं गोंदिया डिस्ट्रिक्ट से बिलोंग करता हूँ. हाँ एक्चुअली हमने एक फार्मर प्रोड्यूसर कंपनी बनाया, अमगांव फार्मर प्रोड्यूसर करके नाम है उसका. हमारे पास बहुत ह्यूज अमाउंट में हीड़ा, बेड़ा और लाख का प्रोक्यूरमेंट भी है, लेकिन मार्केट अवेलेबल नहीं हमारे पास. और पैडी राइस भी है हमारे पास. जय श्री राम जो वेराइटी यहाँ पे अभी ज़्यादा चलन में आई है, तो वो वेराइटी का ऑर्गेनिक राइस जो फार्मर कॉन्फिडेंट के साथ बोल सकता है कि मेरा ये ऑर्गेनिक राइस है, लेकिन हमको मार्केट अवेलेबिलिटी की वजह से हम बहुत पीछे हैं. और प्रोड्यूसर कंपनी बनाने के बाद 1.5 साल से हम प्रोड्यूसर कंपनी बनाए, लेकिन हमको मार्केट नहीं मिल रहा है. और जो सपोर्ट चाहिए, जो इतना बवाल हो रहा है मार्केट में कि प्रोड्यूसर कंपनियाँ आगे चल के ये करने वाली है, वो करने वाली है, बट अभी तक के हमको वो प्लेटफॉर्म नहीं मिला है. तो उसी के सिलसिले में कुछ सर आपके पास जो जानकारी है, अगर हीड़ा कहीं बेचा जाता है बहुत बल्क में, मैं 10 लेबर भी करूँ तो मैं एक दिन में 5 क्विंटल 10 क्विंटल ऐसे कलेक्ट कर सकते हैं, इतना बल्क में. और ट्राइबल चीजगढ़ जैसे ब्लॉक है, चीजगढ़ गढ़चिरौली जैसे ब्लॉक में बहुत सारा अच्छे क्वालिटी का हीड़ा है, हीड़ा, बेड़ा और लाख, बट मार्केट नहीं होने की वजह से हम कुछ नहीं कर पा रहे. आप बहुत मामूली और आसान बातें हैं. ये लीडर लोग, नेता लोग हमको घुमाते हैं, हम भी उनको घुमा सकते हैं, मगर
इच्छा शक्ति चाहिए। यही गडकरी साहब को मैं बॉम्बे में बुलाऊंगा। आपका जो है ना हिरडा आंवला जो कुछ बताया, इंक्लूडिंग आपका राइस, गडकरी साहब को बोलूंगा, बोला बाबा रामदेव को भिजवा उधर बम्बई में। हाँ सर, हमारा भी कहना वही नहीं है। नहीं नहीं इतना जब नहीं, बवाल नहीं, कर रहे आपकी बात नहीं सुनेंगे वो। किसकी बात कौन सुनता है हमको अच्छी तरीके से मालूम है। बम्बई में वो अड़चन वही है, हम लोग बोलते नहीं, आप लोग किसान लोग हैं ना, आप 24 घंटे में का 20 घंटा खेती में काम करते हो। मेरी खेती नहीं है, मेरी एक घंटा खेती नहीं है मेरी, मगर मैं पूरा खेती से रिलेटेड काम करता हूँ, तो मुझे टेक्निक मालूम है क्या काम करने का। मैं आपको, आपके पास आदमी भी है कृषि, अपने मुनगुट्टीवार साहब है, 3 मंत्री आपके विदर्भ में, तीनों मंत्रियों को काम पे लगाएंगे। बम्बई में शिवाजी पार्क में बोलो या फिर थाना में ऐसा कोई सेंट्रल प्लेस देखिए, देखो थाना बम्बई में कोकण महोत्सव लगता है, उसमें आंबा बिकता है, आम, हापूस आम, बराबर। बाकी का कोई सीजन आए तो उसमें वो बिकता है, आगरी महोत्सव, कोली महोत्सव। तो वो थाना में और बॉम्बे में आज 2 करोड़ पॉपुलेशन है, तो 2 करोड़ पॉपुलेशन के अंदर 10 से 15 लाख लोग आपके विदर्भ के भी है उधर, थाना बॉम्बे में, नई मुंबई बोलो, पालघर में बोलो। उनको अगर हम लोग ये मैसेज दे देंगे ना कि अपने विदर्भ का हिरडा, जो आपके आयुर्वेदिक प्रोडक्ट है, जो राइस है आपका, हाथों हाथ वो अपना अगर मेळावा टाईप लगाएंगे, वो हो जाएगा। अर्थ नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती, कोणीतरी पुढाकार घ्या। मी सांगतो ना तुम्हाला, रवी भाऊ चालू केलेलं आहे। थकलोय, पुढाकार घेऊ आम्ही थकलोय, अक्षरशः थकलोय। नाही नाही आणि 1.5 वर्षापासून आम्ही प्रोड्युसर कंपनीचं काम करत आहोत, पण सपोर्ट जो पाहिजे फक्त टीव्ही न्यूज आणि मीडियावर फक्त शो करतात नाही, नाही, की सब- प्रोड्युसर नाही, कंपनी नहीं, असा करणार आहे, तसा करणार नहीं, नहीं, आहे, ये- पण काहीच होत नाही चाललंय नहीं आमचं। नहीं, ये आप बोल रहे सही बात है। इशू इसमें क्या है, अभी मुझे कल किसी ने पूछा क्या एलोवेरा लगाने का है, आपका वो ऑर्गेनिक एलोवेरा 50 एकड़ के लिए मुझे बोला। मैं बोला बिल्कुल चक्कर में मत पड़ना, सही बोले सर, सही बोले, सही बोले, तुमको बिल्कुल सही एलोवेरा बोले। लगाने के लिए लगाएंगे, उनका प्लांट भिजवाएंगे और बाद में गायब हो जाएंगे। तो ये वही बोला, अपने पास सब टेक्निक है। ये आंवला, हिरडा बिरडा जो आप बोलते हैं, जो आयुर्वेदिक है ना, साहब के पीछे लगूंगा मैं। आपको मिलना मुश्किल है, मैं उनको रोज मिल सकता हूँ जाके दिल्ली में, उतना ताकत है अपने पास। लास्ट 2 साल का मैं आपको यही आपका जो यही एग्जांपल बताता हूँ। 5 लाख का हिरडा ट्राइबल डिपार्टमेंट ने लिया था, बट क्या हुआ, वो जो जमा पूंजी जो प्रोक्योरमेंट कॉस्ट थी उन्होंने दे दी, बट वो 5 लाख का हिरडा वैसा का वैसा 2 साल गोडाउन में पड़ा अच्छा, था। आपने कौन सी कंपनी से बात किया था आपने? फार्मर प्रोड्यूसर कंपनी सर, आमगांव फार्मर प्रोड्यूसर कंपनी। कहाँ की है वो? आमगांव सर, गोंदिया गोंदिया डिस्ट्रिक्ट। अच्छा, उनका बैकअप वगैरह क्या, उनका कुछ निकाला बैकअप वगैरह कुछ? हाँ, बैकअप वगैरह मेरे पास सब है सर। देखो क्या, कौन डायरेक्टर कौन है, क्या काम करते हैं, कैसा काम करते हैं। हाँ बिल्कुल सर, सब मिल जाएगा। क्योंकि क्या देखो, मेरे फार्मर मालूम लोग से से। एक 4-5 साल पहले वो इमो करके आया था, एक इमो पक्षी, वो हैदराबाद आंध्र से आई थी इमो की। बहुत सारे लोगों को, किसानों को उन्होंने बर्बाद कर दिया। उड़ के चले गए। हाँ बस, वो उसका अंडा इतने में बिकेगा, और अपने किसान लोग भी इतने, इन्हें एक बार दिमाग में घुस गया है ना, वो इमू का अंडा बोले 2000 रुपये में आमलेट बिकता है, उसका मटन ताजमहल होटल में बिकता है, उसके पंख का चमड़ा बनता है, गाड़ी के ऊपर कवर बनता है। वो किसी ने भी, किसान ने जाके वो इमू का मालूमात लिया नहीं, उसका क्या है, वो खाता क्या है, उसका कुछ इंक्वायरी किया नहीं। किसने 20 जोड़ी लेके आया, किसने 25 जोड़ी लेके आया, और वो कम से कम 2 साल तक, 3 साल तक वो शेतकरी लोग वो इमो को पालते रहे। बस बाद में उनको जाके जंगल में छोड़ना पड़ा, और वो बोलते लगे हमको सब्सिडी चाहिए। अभी गवर्नमेंट कहाँ से सब्सिडी देंगी? कोई भी अपना जब प्रोडक्ट लाता है ना, तो अगर आपको लॉन्ग टर्म में काम करने का है तो आप जुड़ जाइए हमारे साथ में। रवि भाऊ को मिलते हैं हम लोग, रवि बुलटकर को। अभी जो पहले अपना एग्रो विजन का काम सिर्फ साल में एक बार चलता था, अभी तो एग्रो फाउंडेशन करके रवि भाऊ ने बना दिया है, और बरस के 12 महीने अपना थ्रू द क्लॉक, राउंड द क्लॉक काम चलने वाला है। हम लोग बैकअप लेंगे, मालूमात निकालेंगे, और ये इसके लिए तो मैं तो बोलता हूँ ना, मैं साहब के पीछे लग के बॉम्बे में एक दिन, बॉम्बे में ठाणा में बाबा रामदेव को बुलाएंगे इसका ओपनिंग करने के लिए। 5 मिनट में आपका पूरा खत्म हो जाएगा पूरा सब। थैंक यू सर। वो सिर्फ कंटिन्यूटी चाहिए, और आप कंटिन्यूटी कॉन्टेक्ट नहीं सर, बेसिकली ये विदर्भ जोन है जो फॉरेस्ट कनेक्टेड है, और बहुत आप बैकअप भी जाओ, आप मेरे पीछे भी चले जाओ, इतना सारा बल्क में आपको मिलेगा, बट लेने वाला कोई नहीं है। थैंक यू सर। ठीक है, धन्यवाद।